नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 29 जुलै 2026. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनीत येणारा दौंडचा विसर्गात किती घट किंवा वाढ झालेली आहे, वीरच्या धरणाची परिस्थिती काय आहे, त्याचबरोबर वरच्या धरणातील पाणीसाठ्याची परिस्थिती काय याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी उजनी धरणाचा एकूण पाणीसाठा बघितला तर तो कायम राहिलेला आहे 117.11 TMC आणि उपयुक्त पाणीसाठा 53.46 TMC. टक्केवारी ही 99.78%वरच थांबलेली आहे. परंतु महत्त्वाचा बदल असा आहे की दौंडमधून येणाऱ्या विसर्गामध्ये कमालीची घट झालेली आहे. सध्याला दौंडमधून काल रात्री 55,587 क्युसेकचा विसर्ग येत होता. त्यामध्ये कमालीची घट होऊन तो आता सध्याला 33,803 क्युसेक एवढा म्हणजे 22,000ने कमी झालेला आहे. आणि बंड गार्डनचा विसर्गही 18,221 एवढा राहिलेला आहे. आणि वीर धरणातून सध्याला 4,637 एवढा क्युसेकचा विसर्ग सध्याला नीरा नदीमध्ये येतोय. आणि उजनी धरणातून भीमा नदीमध्ये जो पाणी सोडलं जात होतं तो 61,600 कायम आहे. कदाचित आज दिवसभरामध्ये त्यामध्ये थोडीशी फार कपात केली जाईल. वरच्या पाण्याचा फ्लो बघून ती कपात करण्यात येईल. कालव्यातून 2500 क्युसेक्स, बोगद्यातून 900 क्युसेक्स, सिनेमाडा उपसा सिंचनमधून 280 क्युसेक्स आणि दहेगाव उपसा सिंचनमधून 90 क्युसेक्स असा विसर्ग सध्याला चालू आहे. वरच्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये काल दिवसभरामध्ये पाऊस एवढा पडला नाही. फार तर 10 ते 12 मिलीमीटर काही धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पडला आहे आणि काही ठिकाणी तर 0 मिलीमीटरची नोंद झालेली आहे. त्यामुळं त्या धरणातून पाणी सोडण्याची प्रक्रिया ही थोडीफार कपात केली. काही धरणातून पाणी बंद केलं आहे. चासकमान धरणातून जे सोडलं जात होतं पाणी ते पूर्णपणे बंद केलेलं आहे. नाझरे धरण ची परिस्थिती 78-80% गेलेली आहे. त्यामुळं नीरा बेसिनमधल्या धरणाची 4-5 धरणाची परिस्थिती एकदम उत्तम स्थितीत असल्यामुळं पुढील काळामध्ये जर पाऊस पडला तर नीरेला पाणी जास्त प्रमाणात येऊ शकतं. तसंच भीमेचं पण आहे. घाटमाथ्यावर जर पावसाचा प्रमाण वाढलं तर दौंडचा विसर्ग वाढणार आणि पर्यायानेच उजनीतून भीमा नदी सोडण्याचा विसर्ग वाढवावा लागणार. तर अशाच ताज्या माहितीसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.